नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे आपली पालक पुरी। तर लागणारे साहित्य, पालक घेतलेले आहे मी, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, छोटी वाटी तीळ, रवा, बेसन, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि आलं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅस लावून घेतला मी, 1 चम्मच तेल टाकते भांड्यात। तेल गरम झालेलं आहे। पालक मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे, असं बारीक केले। तेलामध्ये फ्राय करून घेते। पालक शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकते, अर्धा ग्लास। याच्यामधलं उरलेलं पाणी आपल्याला नंतर कामी येईल हुंडा भिजवताना। 5 मिनिटं झालेलं आहे पालक शिजून। मी भांड्यामध्ये काढून घेते, गॅस कमी करून घेतलेला आहे। पालक काढून घेतलेला आहे मी। तर 5 ते 6 हिरवी मिरची टाकते, आलं लसण टाकते, कोथिंबीर धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने। मिक्सर मध्ये फिरून घेते। 1 चम्मच जिरे टाकते, आता मिक्सर मध्ये फिरून घेते। बॅटर तयार झालेलं आहे। मी मोठं ताट घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ टाकते, 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा, 1 वाटी ज्वारीचं पीठ। हे सर्व पीठ मी चाळून घेतलेले आहे। ती पालकाची काढलेली पेस्ट याच्यात मिक्स करून घेऊया। एक चम्मच हळद, 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे मी चवीनुसार, 1 छोटी वाटी तीळ, 1 छोटा चम्मच ओवा। ते पूर्ण छान मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मी उंडा भिजवून घेतलेला आहे। तर आणखीन उंडा घट्ट करण्यासाठी, एकजीव होण्यासाठी थोडंसं पाणी घेईल मी। थोडं पाणी घेतलेलं आहे, आता पूर्णपणे उंडा एकजीव होईल। असा घट्ट उंडा तयार झालेला आहे। तर 10 मिनिटं मी हे तसंच झाकून ठेवील, छान मुरेल आपला उंडा। आपण आता पुरी तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर आपली कणिक मुरलेली आहे, 10 मिनिटं झालेले आहे। तर आपण लाटून घेऊया, छान असा गोळा तयार करून। मग काही लावता लाटून घेऊया, म्हणजे पांढरे दिसणार नाही। लाटून घेतलेली आहे मी। तेल गरम झालेलं आहे, तर तळून घेते आता। कमी गॅसवर तळून घेते, म्हणजे छान लुसलुशीत कुरकुरीत होईल, छान मऊ। छान कलर आलेला आहे, खमंग तळली छान। ही आपली पालक पुरी तयार झालेली आहे बघा, छान कुरकुरीत झालेली आहे, मस्त। आपल्या आवडीनुसार चटणी सोबत किंवा लोणच्या सोबत खाऊ शकतो। पालक पुरी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।